तर मागण भलतीच गोष्ट सांगता शेतली ग आपल्यावानी काळजी करीत नाही तर ते लोक त्यांचे 12 धंदे राहते त्यांना. आणि साहेबाला आणि त्या दिवशी ते पोरग जर येत होतं ना तर कंस दडपून पडत होते जमा करायची राहिली होती तर ते डावावरलंच उठा ना ते साहेबाचं पोरग मग त्याची बायको बोलायला गेली मग आता ते काय लहान लेकरं का मग तोंडात हाणून कडाला उचलून नाही ते सावा रोज लोकांच्या म्हशी बाजू आणि मग दुकानदा करते काय पुरवठा कशाला. काल कंस पांगायला लावला त्याला म्हणजे मग कंस पांगून तेवढे म्हातारे तिथं नुसतं तळट बाजूला फेकला माग मागच राहिली नाही पण साहेबा बरं करतो म्हणा तो तिथे काय काही करेल. आता म्हणतो मी कोणचा करू मग काय येते काय करेल ते. आता ह्या याच्या पोरं किती कामं करते ते माझ्यावरती मग केल्याशिवाय का मग काढून घ्यायचे. आता ऊन पडायचं आता उपनेर 1000 रुपये जाते तर आता ते त्याला म्हणावं लागन तू नजर राहून दे बाबा आता मला होत आहे का इकडं माहिती आता सकाळी आणशाचे गेले कुणीकडं आगाव याचा फुंद्याचा ना कुणीकडे गेले इकडे गेले बाय आम्ही गाठवडाला आहे तिचं काल आमचे काढले ते सकाळी कोणी आता इकडे कोणाकडे गेलाय कोणा आठवण ते साहेबाला म्हणावं लागेल हा साहेबाला म्हणावं लागेल त्याच्यावर लक्ष राहून दे चालू म्हणावं दे काढून तेवढे ते थोडे जरा कटाळा करते त्यांना लई लागते. काल आमचे 8 पायले झाले गेले मग 7-8 पोते झाले असते पाहिले पोते घेते. हा हा कंस भिजले होते का कंस भिजले होते ते बाबा 2 रोज वाढत होता ते 3 पडीला